नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सत्ता नसताना समाजातील प्रत्येक घटकांसाठी निरपेक्ष वृत्तीनं काम करणाऱ्या स्मिताताई गायकवाड यांच्या पाठीशी जनता असून भविष्यात त्या नगरसेविका म्हणून दिसतील असा विश्वास सर्वपक्षीय मान्यवरांनी कन्यादान मंगल कार्यालयात बोलताना व्यक्त केला. भाजपाच्या महिला ओबीसी आघाडी पुणे शहर सरचिटणीस स्मिताताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त स्मित सेवा फाउंडेशनच्या वतीनं भव्य नोकरी महोत्सव, आरोग्य नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, अभिष्ट चिंतन सोहळा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार चेतन तुपे पाटील, शिवसेना प्रमुख नाना भानगिरे, सोनलताई तुपे, भाजप नेते राहुल शेवाळे, सुभाष जंगले, संदीप दळवी, रवी तुपे, गणेश घुले, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, उज्ज्वलाताई जंगले, शोभाताई लगड, आरपीआयचे नेते महादेव दंदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, डॉक्टर रश्मी वीरबापट, अजय विरकर, निनाद टेमगिरे, संतोष खरात, गणेश वाघ, जीवन जाधव, दादा खोदरे, इम्तियाज मोमीन, विजय मोरे, सतीश भिसे, योगेश सूर्यवंशी, संजित परदेशी, अमोल हजारे, विशाल धावरे, सागर बारदसकर, महेंद्र बनकर, पंढरीनाथ बनकर, अजित ससाने, तुकाराम ससाने, संतोष भाटिया, रवींद्र चव्हाण, डॉक्टर अशोक सोरगावी, महिला नेत्या सीमाताई शेंडे, सविता हिंगणे, नलिनी मोरे, छाया गदादे, विलास शेलार, गुलाब सय्यद, उत्तम बांदल, वसंत वाघमारे, प्रमोद गिरी, डॉक्टर सागर शिंदे, महेंद्र नवले, देविदास बेनवडे, बाळासाहेब पानसरे, आशिष आल्हाट, सुखदेव कांबळे, आप्पा हिंगणे, फुलचंद जालनापुरे, महेंद्र नवले, अनिकेत पाटोळे, महेश सुतार, हर्षद रुपवते, काशीनाथ भुजबळ, विकी भुजबळ, राजेश परदेशी, बाबा बनकर, महेश भुजबळ, रऊफ शेख, श्रीकृष्ण भिंगारे, नवले सर, सोनल कोदरे, मनीषा राऊत, पल्लवी केदारी, अलका शिंदे, संगीता पाटील, रेखा आबनावे, विजया तुपे, निकिता निंगाले, भावना कांबळे, दर्शना कोरवी, सुनीता सैनाने, पुष्पा जाधव, विमल गलगावे, अश्विनी बिडवे, वैशाली कापसे, विजया भूमकर, नीता भूमकर, सुनीता पाटील, वैशाली पाटील, सोनाली पाटील, लता सोनवणे, निर्मला शिंदे, वर्षा वानखडे, अर्पणा बाजारमठ, भगीरथी पाटील, श्रुतिका क्षीरसागर, हेमंत टिळेकर, हरी सावंत, सिद्धार्थ वर्देकर, मधुकर भांगे, मेघना नवरे, साक्षी सूर्यवंशी, बाळू केमकर, दशरथ गोडसे, मंगल नवसुपे, साधना गायकवाड, सविता वाघमोडे, योगिता डोके, अनिता कवडे, देवकन्या गाडेकर, आशा हिंगणे, आशा भूमकर, अंजली शाह, छाया पद्माक्षी, जयश्री टिकारे, मंगल अडवल, हॅपी ग्रुप हडपसर, तारंगणा ग्रुप हडपसर यांचे सदस्य, निर्माण ऑर्गनायझेशनचे सौरभ काकडे, वरद सामाजिक संस्थेचे कार्तिक मस्के, समर्थ युवा फाउंडेशनच्या साक्षीताई, पुना ब्लड बँकेचे राहुल सैंदाने यांच्या सहकार्याने सर्व उपक्रम घेण्यात आले. भव्य नोकरी महोत्सव, आरोग्य नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर आदी उपक्रमांना भरघोस असा हजारोंच्या संख्येने प्रतिसाद सर्वांनी दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उद्योगपती तुषार गायकवाड आणि मित्रपरिवार यांच्यासह स्मित सेवा फाउंडेशनच्या टीमने परिश्रम घेतले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. आरोग्य तपासणी, लोकांची छोटी मोठी कामं, अशा पद्धतीने लोकांना मदतीचा हात देऊन आपला वाढदिवस साजरा केला होता. आणि काहींचं वेगळेपण आपल्याला यातूनच दिसतं की ते स्वतःचा वाढदिवसाचा आनंद हा इतरांना देतात. आपल्या वाढदिवसामध्ये लोक सहभागी करत नाही, तर लोकांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आपला वाढदिवस करतात, हे त्यांचं वेगळेपण. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून समाजाची, जनतेची सेवा घडावी आणि त्यांना उत्तरोत्तर त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये जे योजनेचं कार्य आहे, मनातील इच्छा त्या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा. अतिशय चांगलं काम त्या परिसरामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक असन, धार्मिक असन, शैक्षणिक असन, येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जी अडचण असन आपल्या कार्यालयामध्ये आले की त्यांची समस्या जाणून घेऊन त्या समस्या तिथे तातडीने सुटल्या पाहिजे असा हेतू घेऊन, मनामध्ये ध्येय घेऊन एक समाजसेवेचा ओढा त्यांनी या ठिकाणी जपलेला आहे. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आई तुळजा भवानीला प्रार्थना करतो की स्मिताताई गायकवाडला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, जनसंपत्ती लाभो आणि त्यांचा पुढच्या वर्षाचा वाढदिवस आपण सर्वांनी एक नगरसेवक म्हणून साजरा करूया अशा प्रकारच्या शुभेच्छा आजच्या वाढदिवसानिमित्त देतो. भाजपकडून जर सहकार्य मिळेलच नक्कीच, पण भविष्यामध्ये माझं जरी काही सहकार्य लागलं आपल्या उमेदवारी मिळण्यासाठी तर नक्कीच नाना भानगिरे, पुणे शहराचा शहर प्रमुख पण आपल्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. ही अशी ही ऍक्टिव्हिटी जे दरवर्षी राबवतात ते खरोखर खूप गरजेची आहे आणि हे करत राहा तुम्ही तुमचं काम. जसं संदीप भाऊ म्हटले की
तुमची कामाची देखभाल घेतलेली आहे आणि नक्कीच तुमची पुढचं वर्ष नक्कीच ॲज अ नगरसेविका सगळे बघून तुम्हाला आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर. तुम्हाला खूप बेस्ट विशेष देतो. समाजामध्ये जे जे गरज आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 23 मध्ये कुठल्याही कोपऱ्याला गेलं तरी त्यांचं तिथं काम चालू असतं. तिथं मतदार नोंदणी असू द्या, आरोग्याचं काय असू द्या, नोकरीचा विषय असू द्या, अशा बऱ्याचशा ह्याच्यात त्यांचं कायम काम चालू असतं. अशा ताईंचा वाढदिवस आहे आणि संदीपजी आता सगळ्या वक्त्यांनी जे तुमच्या पुढे इच्छा व्यक्त केली ती आमची पण इच्छा आहे की आगामी काळामध्ये ताईंनी नगरसेवक व्हावं. लोकांच्या सेवा करण्यातच मग्न आहात आणि भाजपाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही जे काय काम करत आहात ते काम योग्य रीतीने वर पोहोचतंय याची खात्री नक्की मी तुम्हाला देतो. भाजप अशा लोकांना नक्की संधी देत असतं. ताईंचं खरंच मला कौतुक वाटतं ताई. तुम्ही आम्ही ज्या ज्या वेळेस कुठली बातमी वाचतो, पेपर वाचतो किंवा आपल्या हातामध्ये जो मोबाईल असतो त्याच्या ज्यावेळेस पाहत असतो, ताई सातत्यानं कुठून ना कुठून त्या ठिकाणी काम करत असतात. तो ससानगरची एखादी गल्ली असेल, त्या ठिकाणचा कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा मगर पट्ट्यामधला काही प्रश्न असेल किंवा हिंगणे मळ्यातला काही प्रश्न असेल, हे सातत्यानं आपण त्या ठिकाणी पाहत असतो. शाळेचे प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, सर्वसामान्य महिलांचे प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी निश्चित ताई त्या ठिकाणी धावून जातात. बरोबर ताई, मी तुम्हाला म्हणजे अशा शुभेच्छा देतो की तुम्ही आम्हाला इथं पुढच्या वर्षी तुमचा आम्ही सत्कार करायला येणार तर नगरसेवक म्हणून तुम्ही आम्हाला इथं दिसला पाहिजे. आणि इथं समिती गवडी पण आहे, त्यांना पण सांगतो की ताईंच्याकडे लक्ष ठेवा जरा, कारण वाढदिवस अजून पुढच्या वर्षी तुमचा नगरसेवक म्हणून साजरा करावा. आणि खरोखर तुमचं म्हणजे कौतुक करावं जेवढं कमीच आहे. लोकांसाठी एवढं चांगलं काम करताय, एवढं त्या ठिकाणी बोलतो. ताईंनी आज वाढदिवसानिमित्त जो आरोग्याचा जो शिका आणि कामवा या पद्धतीने जे जो 18 ते 40 वयापर्यंतच्या ज्या यंग तरुणांना जो उपक्रम घेतलेला आहे, या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतोय. आम्ही आमच्या हडपसर भागामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्राभर वैद्यकीय सेवेचं काम करत असतो. मी खऱ्या अर्थाने त्यावेळेस त्यांना पाहिलं की स्वतःच्या घरातला माणूस एखादा आजारी असताना आपण जशी काळजी घेतो त्या पद्धतीची काळजी ताई तुम्ही त्यांची घेतली. त्याबद्दल आम्ही तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमचा आभार मानतो. आपल्या नागरिकांचा आपण काहीतरी देणार आहोत म्हणून विविध उपक्रम, ते म्हणजे समाजोपयोगी उपक्रम असतील, बेरोजगार लोकांना नोकऱ्या असतील, मुलींना नोकऱ्या असतील, रक्तदान शिबिर असेल, रेशनिंग कार्ड काढून द्यायचं असेल, असे विविध उपक्रम आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही वर्षानुवर्ष करत आहात. की अशी व्यक्ती जर कुठलाही नगरसेवक पद नसताना एवढं काम करत असेल तर नगरसेवक आल्यावर नक्कीच भारतीय जनताचं नाव फार देशात लांबपर्यंत राहील चांगल्या पद्धतीने, तर त्यांची निवड करावी.